नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? T20 वर्ल्ड कपमधला जो आता व्हर्च्युअल क्वार्टर फायनलचा सामना झालेला आहे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, खरं तर त्याचा प्रिव्ह्यू ईडन गार्डन मागे दाखवून करताना मला खूप आवडलं असतं किंवा शेजारच्या मैदानातनं करणं आवडलं असतं. अडचणी इतक्या असतात पत्रकारांना, म्हणजे फार त्रासदायक नाही पण विचित्र अडचणी असतात. ह्या वेळची अडचण अशी आहे की संध्याकाळच्या वेळेला मी हे शूटिंग करतोय आणि कलकत्त्याच्या लोकांना अति प्रचंड प्रमाणात हॉर्न वाजवायची सवय आहे. आम्हाला मैदानातनं आतनं शूटिंग करायची परवानगी नाही. रस्त्यावर उभं राहिलं तर प्रचंड हॉर्न ऐकू येतात आणि त्याचा खूप त्रास होतो, घशाचं वाटोळं होतं. म्हणून चक्क मैदानाजवळच्या एका जिनावजा भागातनं तुमच्यासमोर हा प्रिव्ह्यू मी सादर करतोय, कारण माझ्या मते महत्त्व कंटेंटला आहे. त्यामुळे प्लीज मला सांभाळून घ्या आणि बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड. वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामना खेळणं, एकदिवसीय सामना खेळणं मॅनेजेबल आहे. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध T20 सामना खेळणं संपूर्णपणे वेगळा भाग आहे. कारण मित्रांनो, मैत्रिणींनो, माशाचं पाण्याबरोबर जे नातं आहे ते वेस्ट इंडिज क्रिकेटचं T20 बरोबर आहे असं मी गमतीने म्हणेन. अगदी सहजतेने हा फॉर्मॅट जो आहे तो अंगीकारतात आणि T20 क्रिकेटमध्ये एकदा नाही तर दोनदा विश्वचषक जिंकताना मी याची देई याची डोळा वेस्ट इंडिजला बघितलेला आहे. भारतीय संघाला उपांत्य सामन्यामध्ये वानखेडे स्टेडियमवरती वेस्ट इंडिजने पराभूत केलं होतं आणि नंतर याच ईडन गार्डन मैदानावरती ते आलेले होते. शेवटच्या ओव्हरमध्ये ब्राथवेटनी 4 सिक्सर बेन स्टोक्सला मारून विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकारून दाखवलेलं होतं. ती गोष्ट मी विसरू शकत नाही, कारण वेस्ट इंडिजचे जे चांगले क्रिकेटर आहेत ते वर्षभर कुठल्या ना कुठल्या तरी जगातल्या T20 क्रिकेटमध्ये सहभागी होत असतात. मग ते त्यांच्या देशात होणारं कॅरेबियन प्रीमियर लीग असू देत, ते होणारं भारतातलं IPL असू देत, ते पाकिस्तानचं असू देत, ते इंग्लंडचा 100 असू देत किंवा बिग बॅश लीग असू देत, सगळीकडे वेस्ट इंडियन खेळाडूंना एक प्रकारची मागणी असते. का नसेल? आत्ताचा जो शे होपचा संघ आहे, कर्णधार शे होप आहे, तो स्वतः अप्रतिम बॅट्समन आहे. दाखवताना तो छोटा बॅट्समन वाटतो, प्रत्यक्षात तो चांगल्यापैकी उंच आहे. बाकी खेळाडूंच्या तुलनेमध्ये तो छोटा दिसतो म्हणून, आणि सॉलिड मजबूत आहे. मग त्याला ब्रँडन किंग असू देत, शेमरॉन हेटमायर असू देत, अष्टपैलू हा त्यांच्याकडे जेसन होल्डरसारखे लोक भरलेलेच आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्यांच्यातले अष्टपैलू खोटे अष्टपैलू नाही आहेत, गाजर दाखवणारे अष्टपैलू नाही आहेत, खरे अष्टपैलू खेळाडू आहेत. म्हणून वेस्ट इंडिज विरुद्ध भारत सामन्याला एक प्रकारची फोडणी आहे असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये शमार जोसेफसारखा बॉलर आहे, जेसन होल्डरसारखा अनुभवी बॉलर आहे आणि 2 दर्जेदार स्पिनर आहेत. दोघंही डावखुरे आहेत. एक आहे हुसेन आणि दुसरा आहे मोती. खरोखर हे दोन्ही खेळाडू दाखवायला लेफ्ट आर्म स्पिनर नाही आहेत, तर त्यांचा टप्पा, त्यांची शैली ही एका जेन्युइन लेफ्ट आर्म स्पिनरसारखी आहे. म्हणून गेल्या सामन्यामध्ये खरं तर त्यांची लटकी झालेली होती. टॉप ऑर्डर लवकर आऊट झालेली होती आणि त्याच्यातनं सुद्धा तळ्यातल्या बॅट्समननी काय त्यांची बॅटिंग केली, जेसन होल्डरनी वगैरे फोडून काढले आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेला चांगल्यापैकी टक्कर दिलेली होती. 170 धावांचा स्कोरबोर्ड त्यांनी उभा करून दाखवलेला होता. गोलंदाजीत ते कमी पडले आणि नंतर दक्षिण आफ्रिका जे आत्ता तुफान लयीत खेळत आहेत त्यांनी तब्येतीत त्या धावांचा पाठलाग केला. पण ह्याच्यातनं दिसून काय येत आहे? आपण म्हणतो भारताची फलंदाजी खूप खोलवर आहे, वेस्ट इंडिजची फलंदाजी इतकी खोलवर आहे आणि त्यांच्यामध्ये फायर पॉवर ज्याला म्हणतात, अटॅकिंग बॅटिंगची फायर पॉवर ती तुफान भरलेली आहे. मग ह्याच्यामध्ये IPLमध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांना भारतात कसं खेळायचं याचा बऱ्यापैकी अंदाज आहे. म्हणून हा संघ धोकादायक आहे. गंमत कशी असते बघा, वेस्ट इंडिजच्या टीमला भारतामध्ये खूप प्रेम मिळतं. हे मी नाही म्हणत आहे, डेरेन सॅमी म्हणत होता, जो 2दा कप्तान म्हणून विश्वविजेता ठरला आहे T20 क्रिकेटचा. तो म्हणत होता भारतामध्ये आम्हाला तुफान प्रेम मिळतं, आम्ही जिंकलो की भारतीय लोक खुश असतात.
यावेळेला परिस्थिती वेगळी असेल, कारण ईडन गार्डनवरती 70,000पेक्षा जास्त क्षमतेमध्ये लोक भरलेली असतील. अगोदर जेव्हा ईडन गार्डन 1,00,000 क्षमतेचं होतं तेव्हा खुर्च्या नव्हत्या. आता खुर्च्या आलेल्या आहेत म्हणून 70-75,000 लोक असतील आणि ते सगळेजण भारतीय संघाला पाठिंबा देणार आहेत. वातावरण क्रिकेटनी भरलेलं असणार आहे आणि या वातावरणाखाली दडपणाखाली आम्हाला चांगला खेळ करायचा आहे हे डेरेन साहेब जाणून आहे. भारतीय संघाची फायर पॉवर तो जाणून आहे. म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेटला कमी लेखणं कमजोर लेखणं हा मूर्खपणा कुठलाही संघ करणार नाही. भारतीय संघ तर अजिबातच करणार नाही. आता भारतीय संघाकडे वळतो. भारतीय संघामध्ये सुद्धा फायर पॉवर आहे, अजून तेवढी ती वाजलेली नाही आहे. गेल्या सामन्यामध्ये बॅटिंग 70-80% वाजली असं मी त्याचं वर्णन करेन. फक्त याच्यामध्ये संघ व्यवस्थापन विचार हा करत आहे की स्ट्राईक रेटकडे लक्ष द्यायचं. प्रत्येकाने एक छोटी इनिंग खेळली, धावफलक पुढं सरकवला, स्ट्राईक रेट मेंटेन केला किंवा त्याच्यावरती वाढवला आणि 30-35 धावा करून कुणी आऊट झालं प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी आपापलं योगदान द्या आणि संघाचा धावफलक मजबूत करून ठेवा. कुणी 50 धावा 100 धावा मोठ्या लँडमार्ककडे बघू नका आणि तीच गोष्ट भारतीय संघ करत आहे. आत्ताच्या घडीला गेल्या सामन्यामध्ये जे बदल केले गेले, संजू सॅमसनला सलामीला पाठवलं गेलं अभिषेक शर्माबरोबर, ती योजना बऱ्यापैकी चांगली ठरलेली दिसते. कारण साधं आहे, लेफ्ट हँडर राईट हँडरचं कॉम्बिनेशन झालं ते फायद्याचं ठरलं आणि सुरुवात कधी नव्हे ती बरी झाली. 48 धावांची सुरुवात भयानक मोठी नाही आहे. काही जण उगाचच टीका करतायत. ते टीका करतायत अहो कौतुक काय करताय. मला एक गोष्ट सांगा, भारतीय फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध 250 धावा केल्या तर थोडं कौतुक करायला पाहिजे की नाही? का त्यांना आईमाईवरनं शिव्या घालायच्या? लायकी नाही. झिम्बाब्वे विरुद्ध काय कोणीही करेल, वेस्ट इंडिज विरुद्ध अरे करून दाखवा. अरे रविवारचा दिवस तर येऊ देत. ते फेल झाले की आपण टीका करू, अगोदर टीका करण्यात काय अर्थ आहे? एनिवे मी एवढंच म्हणेन, भारतीय संघाची बॅटिंगमधली फायर पॉवर जबरदस्त आहे. ईडन गार्डनवरचं विकेट अप्रतिम आहे. चेन्नईच्या पेक्षा ते वेगळं नसेल. भरपूर पाणी भरपूर रोलिंग केलेलं आहे विकेट आहे. फलंदाजी करता पोषक आहे. कारण सौरव गांगुली मला एका समारंभात भेटला होता, तो म्हटला काळजीच करू नको, यावेळची खेळपट्टी ही फलंदाजीला उत्तम असेल. मी जातीने त्याकडे लक्ष दिलं आहे, माळ्यांबरोबर बोललेलो आहे. त्याचं प्रतिबिंब आज मैदानावरती आल्यानंतर दिसलं, कारण विकेट सुंदर दिसतं आहे. अगदी मधलं विकेट नाही आहे, किंचित उजव्या बाजूला, म्हणजे जर का आपण पॅव्हलियनकडे बघितलं तर किंचित उजव्या बाजूचं दुसऱ्या नंबरचं विकेट आहे. एका बाजूची बाउंड्री लाईन त्यामुळे थोडीशी कमी होते, पण हे आउटफील्ड इतकं छोटं आहे आणि प्रचंड वेगवान आहे. T20 क्रिकेटमध्ये या ग्राउंडवरती 3 धावा पडून फार अभावाने निघतात. एकेरी दुहेरी धावा या निघू शकतात. चौकार षटकार भरपूर मारले जाऊ शकतात. भारतीय संघाने गेल्या सामन्यामध्ये जो बदल केला की चांगल्या बॉलला सुद्धा एकेरी धाव काढायची, त्याच्यापेक्षा साध्या बॉलला चौकार मारायचा आणि जो पट्ट्यात येईल त्याला मात्र सिक्सर मारायची, तीच योजना परत राबवायची गरज आहे. टॉसचं महत्त्व खूप जण म्हणतात दव पडलं तर काय होईल आणि काय नाही. दोन्ही संघाचे जे प्रशिक्षक आहेत खेळाडू आहेत ते म्हणतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण ती गोष्ट आमच्या हातात नाही आहे. आऊट ऑफ आवर कंट्रोल आहे. नाणेफेक दवाचा फॅक्टर हा आम्ही विचारात घेत नाही. चांगलं क्रिकेट 40 ओव्हर कसं खेळता येईल ह्याच्याकडे लक्ष देतो. फलंदाजीच्या बाबतीत भारतीय संघातल्या कित्येक खेळाडूंना म्हणावा तसं लय सापडलेलं नाही आहे. वेळ आता आलेली आहे, कारण ही मॅच डू ऑर डाय मॅच आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ मुंबईचं तिकीट काढणार आहे. या सामन्यामध्ये हरणारा संघ खेळाडू विखरणार आहेत आणि आपापल्या घरी जाणार आहेत. त्यामुळे कुठला संघ मुंबईचं तिकीट बुक करतो हे बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी ईडन गार्डनवरती येणार आहो. मी बोलणं थांबवलं तर ईडन गार्डनच्या बाहेर मी उभा असून सुद्धा रणशिंग फुंकलेलं, म्हणजे मोठा शंख आणलेला आहे भारतीय पाठीराख्यांनी, तो वाजवायला सुरुवात केलेली आहे. जणू काही मोठ्या क्रिकेट लढतीचं हे रणशिंग फुंकलं जातं आहे असं मला वाटतं आहे. मला कल्पना आहे की भारतीय संघाला पूर्ण कल्पना आहे, त्याच्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाला पूर्ण कल्पना आहे की या सामन्यामध्ये अपेक्षांचं ओझं किती असणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन कप्तान सूर्यकुमार यादव आपल्या सहकाऱ्यांना सांगतोय, या दडपणालाच मिठी मारा, कारण दडपण कुठेही जाणार नाही आहे, ते तुमच्या मानगुटीवरती बसलेलं आहे. मग त्याची भीती बाळगू नका, त्याला आपलंसं करा. हा जे स्टेज आहे हे मोठं स्टेज
तुम्हाला हिरो बनण्यासाठी तयार केलं आहे असा विचार करा. गमवायचं काय याचा विचार करू नका. हार्दिक पंड्या म्हणतो कमवायला काय मिळणार आहे याचा विचार करा. खेळाडूंची विचारसरणी ही अशीच असते. उद्याच्या सामन्याकरता एक गोष्ट शक्यता आहे, ते म्हणजे भारतीय संघ दंडाला काळी पट्टी बांधून कदाचित खेळेल. ते रिंकू सिंगचे वडील देवाघरी गेले म्हणून. रिंकू सिंगच्या बाबतीत परत मला सांगावंसं वाटतं, या खेळाडूंवर कित्येक वेळेला आपण भस्कन टीका करतो. सगळे पैशासाठी खेळतात, IPLसाठी खेळतात, यांची लायकी नाही, यांना भारतासाठी खेळायचं नाही, वाटेल ती टीका आपण करतो ते खराब खेळ केल्यानंतर. परंतु जर का भूतकाळात पाहिलं, सचिन तेंडुलकर 99-2000च्या इंग्लंडमधल्या वर्ल्ड कपमध्ये परत आला होता, कारण त्याचे वडील देवाघरी गेले. अंत्यसंस्कार करून पुढच्या विमानाने परत तो इंग्लंडला गेला आणि वर्ल्ड कपमध्ये खेळलेला होता. विराट कोहलीची कहाणी वेगळी नाही आहे. वडिलांचं निधन झालेलं असताना या पठ्ठ्यांनी शव मागे ठेवून दिल्ली संघाकरता सामना वाचवण्याचा पराक्रम रणजी ट्रॉफीमध्ये करून दाखवला आणि मग त्यांनी अंत्यसंस्कार केलेले होते. मोहम्मद सिराजच्या वडिलांचं स्वप्न होतं की आपला पोरगा भारतासाठी खेळावा. ते स्वप्न साकारलं. त्यावेळेला मोहम्मद सिराजचे वडील चिरनिद्रा घेत होते आणि मोहम्मद सिराज रडत होता. आणि आता रिंकू सिंग जो पहिला विश्वचषक खेळतोय त्याला सुद्धा हा धक्का लागलेला आहे आणि अंत्यसंस्कार करून त्याच्या भावंडांनी, त्याच्या आईने त्याला सांगितलं आहे की बाबा रे, तू देशाचं प्रतिनिधित्व करतोय, संघाला तुझी गरज आहे, तू तातडीने कलकत्त्याकडे जा. त्याप्रमाणे रिंकू सिंग हा कलकत्त्यामध्ये हजर होणार आहे आणि भारतीय संघ संपूर्णपणे त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच्याबरोबर आहेत. त्यामुळे खेळाडूंवर टीका करत असताना कधीतरी हा सुद्धा विचार करूया की त्यांना अडचणी काय असतात. जेव्हा ते खराब खेळ करतील सणकून टीका करूयात, पण दरवेळेला उचलली जीभ लावली टाळ्याला अशा टाईपचं करायला नको, कारण ती सुद्धा अखेर माणसं आहेत. शेवटची गोष्ट, या सामन्यामध्ये जो संघ दडपण झुगारून नैसर्गिक खेळ करून दाखवण्याची हिंमत दाखवेल त्याची सरशी होणार आहे. हे सांगण्याकरता तुमची माझी कोणाचीच गरज नाही आहे. आता तेच मी मैदानावर हजर राहून बघणारे, अनुभवणारे, त्याची बित्तम बातमी तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हीसुद्धा टी व्हीवरती तोच सोहळा जो आहे, क्रिकेटचा हा सोहळा आहे, हा सामना नाही आहे, क्रिकेटचा हा सोहळा असणार आहे. अजून बऱ्याच गोष्टी सामन्याच्या अगोदर या मैदानावरती घडणार आहेत. त्याची बित्तम बातमी मी उद्या देईन, कारण आज ती सगळी सिक्रेट फोडणं हे बरोबर ठरणार नाही. कारण लेझर शो, गाणं बजावणं या बऱ्याच गोष्टी होणार आहेत. कारण या सामन्याचं महत्त्व कलकत्त्याचे प्रेक्षक, सौरव गांगुली, बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष हे सगळेजण जाणून आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्याची सगळेजण वाट बघतायत, तुम्ही आणि मी सुद्धा. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1.5 लाखाचा टप्पा तुमच्या सहाय्याने मी पार केला आहे, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि सी ऑफ करत असताना जे मी रील केलं आहे, वेगळं केलं आहे, परंतु जम्मू काश्मीर संघाने रणजी ट्रॉफी जिंकल्याचा मला प्रचंड आनंद झालेला आहे. भारतीय क्रिकेटमधली ताकद त्याच्यातनं दिसून आली आहे आणि आकिब नबी लवकरच भारतीय संघाची जर्सी घालेल ही माझी अपेक्षा आहे. परत एकदा वेल प्लेड जम्मू अँड काश्मीर अँड सी यू टुमॉरो. बाय बाय.